नेहरू वसतिगृहाच्या जागेवर शॉपिंग सेंटर उभारण्याच्या प्रस्तावाला शिवसेना उभाटा गटाने तीव्र विरोध करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी न्यायालयीन लढाईचा इशारा दिला आहे। ग्रामीण भागातील गोरगरीब व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आधार ठरलेल्या नेहरू वसतिगृहाच्या जागेवर शॉपिंग सेंटर उभारण्याच्या हालचालींना शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे। या निर्णयामागे सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देत शिवसेनेने या प्रस्तावाचा निषेध नोंदवला। वसतिगृह हटवणे हा विद्यार्थी हिताला घातक निर्णय असून मोक्याच्या जागेवर डोळा लावून हा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप करण्यात आला। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले की वसतिगृहाच्या तळमजल्यावर असलेल्या गाड्यांचे भाडे थकवले जात आहे। हे भाडे रेडी रेकनर दराने वसूल केल्यास वसतिगृहाचे आधुनिकीकरण करता येऊ शकते। असे असताना शॉपिंग सेंटर उभारण्याचा प्रस्ताव संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान हा निर्णय जबरदस्तीने रेटण्याचा प्रयत्न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे। जिल्हा परिषदेचं सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नेहरू वसतिगृह आहे। त्या वसतिगृहात ग्रामीण भागातून सोलापूर शहरात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1971 साली राज्य शासनाने मोफत जागा दिली आणि फक्त विद्यार्थ्यांचं वसतिगृह बांधायचं या अटीवर दिली होती। ते वसतिगृह पाडून आता या सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी घाट घातला आहे की ते वसतिगृह पाडायचं, तिथल्या 2 एकर जागेवर मॉल बांधायचा आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना विस्थापित करायचं। ही मागणी त्यांची अत्यंत अव्यवहार आहे। त्यामुळे शिवसेना याच्या विरोधात आंदोलन छेडणार असून या आधी देखील शिवसेना हायकोर्टात जाऊन हायकोर्टात विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय शिवसेनेने हायकोर्टाकडून घेतला होता आणि हायकोर्टाने तेव्हा सांगितलं होतं की या वसतिगृहाच्या विटेला देखील हात लावायचा असेल तर आमची परवानगी घेतल्याशिवाय राहायचं नाही। परंतु जो भाजप विचारतो 70 वर्षात काय केलं, परंतु 70 वर्षात जे मागच्या सत्ताधाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभा केली ती विकून पैसे कमवायचा धंदा या भाजपनं काढलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आता शिवने एक निवेदन दिलेलं आहे की पार्क चौकातील नेहरू वसतिगृह ह्या तत्कालीन आता आलेल्या सत्ताधाऱ्याने ते वसतिगृह पाडून माल बांधायचा घाट घातलेला आहे। ही गेल्या अनेक वर्षापासून 700 विद्यार्थी तिथे शिकतात, राहतात। आपल्या राज्यामधील वेगवेगळ्या मोठ्या क्षेत्रामध्ये अधिकारी पदावरती हे विद्यार्थी राहतात। हे वसतिगृह शेतकऱ्यांच्या मुलासाठी आहे, गोरगरिबांच्या मुलासाठी आहे। जर ह्या अशा वसतिगृहाला जर हात लावत असतील तर शिवसेना त्यांना पळवल्याशिवाय सोडणार नाही। यावेळी प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, बाळासाहेब गायकवाड, दत्ता माने, राजू कुसेकर, संताजी भोळे, राम वाकसे, शिवाजी नीळ आदी पदाधिकारी उपस्थित होते।